लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता सध्या सर्वच पक्ष हे कामाला सुद्धा लागलेत. ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या पक्षाची बांधी सुद्धा करून ठेवली, की आपल्याकडचे जेवढे काही उमेदवार आहेत, हे उमेदवार या निवडणुकीच्या रणांगणामध्ये चालतील का? तरच आपण त्यांना ही सीट किंवा उमेदवारी देऊ शकतो, असं निश्चित करूनच सर्व पक्षानेच आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी इथे जाहीर सुद्धा केली. याच यादीमध्ये काही पक्षांनी काही सीट किंवा काही उमेदवार यांची नावं फोडली सुद्धा नाहीत. परंतु या सर्व लोकसभेच्या या रणधुमाळीमध्ये आता सध्या वंचितची बाजू किंवा वंचित ही महाविकास आघाडीमध्ये न जाता स्वतंत्र लढते की महाविकास आघाडीमध्ये जाऊन लढते, हे सुद्धा इथे बघावं लागेल. परंतु आता सध्या वंचित स्वतंत्र लढणार असं शिक्कामोर्तब झालेलं सुद्धा नाही किंवा याच्यावरती शिक्का बसलेला सुद्धा नाही. परंतु आता जर का विचार जर का केला तर काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही लोकसभेच्या या पटांगणामध्ये जे काही उमेदवार आहेत यांना हरवण्यासाठी किंवा भाजपाला टप देण्यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र येऊन जर का लढली तरच या बाकीच्या पक्षांना किंवा भाजपाचा येथे सुपडा साफ करता येईल, अन्यथा भाजपा येथे जड सुद्धा जाईल. वंचितने त्यांची स्वतंत्र बाजू किंवा ठाम बाजू, स्वाभिमानाची बाजू घेण्याचं येथे ठरवलं सुद्धा आहे. परंतु आता कालच वंचितचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची काल मध्यरात्री भेट सुद्धा घेतली. कारण मनोज जरांगे पाटील असं सांगतात की प्रकाश आंबेडकरांना आम्ही त्यांचा सल्ला नेहमीच ऐकतो किंवा प्रकाश आंबेडकर हे आमच्यासाठी चांगले मार्गदर्शन सुद्धा करतात. परंतु जर का प्रकाश आंबेडकर हे वंचित कडून किंवा त्यांना जर का मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी जर का उभं जर का राहायचं आहे तर मनोज जरांगे पाटील हे अपक्ष निवडणूक लढतील किंवा वंचित मधून लढतील, हे सुद्धा येथे अजून सिद्ध सुद्धा झालेलं नाही. परंतु प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या घरी जाऊन जी काही भेट घेतली, याच्यामध्ये जी काही त्यांची चर्चा झाली असेल, ही लोकसभेच्या या रणधुमाळीसाठी किंवा लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जावं किंवा लोकसभेची आता उमेदवारी घ्यावी, ती वंचित कडून असेल किंवा अपक्ष असेल, याचं काही अजून ठाव ठिकाणा जरी लागला जरी नसेल तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे असं म्हणतात की मी माझ्या समाजाला विचारेल आणि जर ते हो जर का म्हणाले तरच आपला उमेदवार येथून जाहीर करू शकतो. परंतु जर वंचितने जर का अर्थात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जर का मनोज जरांगे पाटील यांना जर का शब्द जर का दिला आहे की वंचित ही मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या जी काय त्यांनी जर का उमेदवारी अर्ज जर का भरला तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अर्थात बौद्ध, धनगर, मुस्लिम या लोकांची मतं सुद्धा ही मनोज जरांगे पाटील यांना मिळू शकतात. कारण 70% वोटिंग अर्थात मतदान हे मनोज जरांगे पाटील यांना होऊ शकतं, असं प्रकाश आंबेडकर खुलेआम म्हणाले सुद्धा. याचाच अर्थ विरोधकांना ही धडकी बसवणारा हा उमेदवार जालना लोकसभेच्या या रणधुमाळीमध्ये किंवा या लोकसभेसाठी जर का त्यांनी उमेदवारी अर्ज जर का टाकला तर मनोज जरांगे पाटील हे नक्की जालना याच मतदारसंघामधून निवडून येऊ शकतात. याचा फटका हा वंचितने जर का मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर जर का उभं जर का राहिलं तर हाच फटका महाविकास आघाडीला सुद्धा आणि भाजपाला सुद्धा मिळू शकतो. त्याच्यामुळे जर का मनोज जरांगे पाटील यांनी जर का त्यांची ठाम भूमिका जर का घेतली आणि प्रकाश आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही उमेदवारी अर्ज भरा, जर असं झालं तर वंचितने त्यांना जर का सपोर्ट जर का केला तर मनोज जरांगे पाटील हे नक्कीच आत्ताच्या या रणधुमाळीमध्ये निवडून येऊ शकतात, यात काही वादच नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे वंचित कडून लढणार, मनोज जरांगे पाटील हे अपक्ष लढणार की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाची फक्त मतं घेऊन किंवा मराठा समाजाच्याच या मतांवरती राहणार, यात काही जरी अजून तथ्य जरी नसलं तरी मनोज जरांगे पाटील हे ज्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्या दिवसापासून खरी रंगत ही जालना लोकसभेच्या या किंवा या महाराष्ट्राच्या
अवघ्या मराठा समाजाकडून या मनोज जरांगे पाटील यांना येथे बळ मिळण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या अगोदरच्या होणाऱ्या सभा, मराठा समाजासाठी त्यांचं कार्य आणि मराठा आरक्षणासाठी त्यांचा हा चालू असलेला लढा, जर का मनोज जरांगे पाटील यांनी जर का तिथून निवडून लोकसभेचे जर का खासदार झाले, तर संसदेमध्ये जाऊन ते आपल्या मराठा समाजाबद्दल किंवा मराठा समाजाचे आरक्षणाची बाजू हे संसदेमध्ये खुलेआम मांडू शकतात. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी त्यांना दिलेला हा सल्ला, प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांचे असलेलं समन्वय किंवा प्रकाश आंबेडकर जर त्यांना सांगत आहेत की तुम्ही उमेदवारी अर्ज जर का भरा, आणि आता याच्या अगोदर मनोज जरांगे पाटील हे असं सुद्धा म्हणत होते की आम्ही किंवा मला सामाजिक दृष्ट्या काम करायचं आहे किंवा समाजाचं माझ्या काम करायचं आहे, मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही किंवा मला राजकारणामधलं काही समजत नाही, परंतु प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे जर का मनोज जरांगे पाटील जर का उभे राहिले तर ते वंचित मध्ये जाऊ शकतात किंवा ते अपक्ष सुद्धा लढू शकतात. काही दिवसामध्येच मनोज जरांगे पाटील हे आपला उमेदवारी अर्ज कोणत्या पक्षाकडून लढणार हे जाहीर सुद्धा होईल. परंतु मनोज जरांगे पाटील जर का उभे जर का राहिले, त्यांनी उमेदवारी अर्ज जर का भरला, तर वंचित ही मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबरीने खंबीरपणे उभी असेल. अर्थात जालना मधला एकूण जो काय मराठा लोकांची जी काय मतं आहेत किंवा मराठा समाजाची जेवढी मतं आहेत, ही मनोज जरांगे पाटील यांनी एकही सभा न घेता, एकही रुपया न वाढता मनोज जरांगे पाटील यांना येथे हमखास वोटिंग होईल. अर्थात 70% ते वोटिंग घेतीलच, कारण मराठा समाजाचीच येथे या मतदारसंघामध्ये इतकी ताकद आहे की मनोज जरांगे पाटील हे तेथे सहजच निवडून येऊ शकतात, ते फक्त मराठा समाजाच्या मतांवरती. पण जर याच्यामध्ये जर का आपण प्लस पॉइंट जर का म्हटलं, तर प्रकाश आंबेडकरांनी जर का वंचित अर्थात वंचितची सगळी मतं जर का मनोज जरांगे पाटील यांना जर का फिरवली, तर मनोज जरांगे पाटील हे जालनामधून याच मराठा समाजाच्या आणि वंचितच्या एवढ्या समाजाच्या या मतांवरती अधिक मतांनी तिथून सहजच निवडून येऊ शकतात. त्याच्यामुळे आता काही चर्चांना जरी उधाण जरी आलं जरी असेल, तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे उमेदवारी अर्ज भरतील का, मनोज जरांगे पाटील हे वंचित मधून लढतील का, की मनोज जरांगे पाटील हे अपक्ष फॉर्म भरतील, हे आपल्याला 2-3 दिवसामध्ये समजेल सुद्धा. परंतु येथे असणारा अलुतेदार बलुतेदार किंवा 12 पगड 18 पगड जातीची जी काही लोक आहेत, ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी जर का उभी जर का राहिली, अर्थात वंचित सुद्धा जर का उभी जर का राहिली, तर एकही रुपया खर्च न करता मनोज जरांगे पाटील हे सहजच निवडून येतील, यात काही शंका नाही. नक्की याविषयी तुम्हाला काय वाटतंय? ते वंचित मधून सीट घेतील का की अपक्ष सीट घेतील, ते निवडून येतील का? जर तुम्हाला याविषयी काही जर तुमचं मत जर का मांडायचं जर का असेल, तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील.